नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या शिक्षक भरती चॅनलवरती. बघा, 23 मार्च 2026 या दिवशी सुप्रीम कोर्टानं शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे. आता तो निर्णय नेमका काय आहे आणि त्याचा शिक्षक भरतीच्या प्रक्रियेवरती काय परिणाम होऊ शकतो? तर 2022 साली जी टेटच्या माध्यमातून जी भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली होती आणि जॉइनिंग दिलेल्या होत्या, त्यावरती ही निकाल आहे त्या रिझल्टवरती. जी केस पेंडिंग होती त्याच्यावरती आलेला निकाल आहे. त्याच्यामध्ये कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे, की जे कॅन्डिडेट म्हणजे जर बघितलं तर या भरती प्रक्रियेमध्ये सुरुवातीला अगोदर प्रकरण काय होतं ते तुम्हाला सांगतो. इथं जर बघितलं तर 2022च्या भरती प्रक्रियेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी टीईटी जी आहे शिक्षक पात्रता परीक्षा ही जर कॅटेगरीमधून जर पास केलेली असेल, तर त्यांना टेटच्या पेपरनुसार टेटच्या परीक्षेमध्ये जरी त्यांनी ओपन कॅटेगरीनुसार जरी त्यांनी म्हणजे मार्क्स त्यांना मिळालेले असले तरी त्यांना ओपनच्या कॅटेगरीमध्ये कन्सिडर न करता त्यांना त्याच म्हणजे ज्या कॅटेगरीमधून त्यांनी या ठिकाणी टीईटी पास केली होती त्याच कॅटेगरीमध्ये कन्सिडर केलेलं आहे. म्हणजे समांतर आरक्षण या ठिकाणी लागू केलं गेलेलं नव्हतं आणि त्या विरोधामध्ये काही परीक्षार्थींनी केस दाखल केली होती, कोर्टामध्ये गेलेले होते आणि सुप्रीम कोर्टाने त्याच केसचा निकाल या ठिकाणी दिलेला आहे. मग तो निकाल नेमका असा आहे की याच्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे बघा, की टीईटी मधील सवलत जी आहे म्हणजे लक्षात ठेवायचं की फक्त पात्रता आहे. म्हणजे टीईटी मध्ये तुम्ही जे काही गुण मिळवलेले आहेत, मग तुम्ही कॅटेगरीमध्ये पास असाल किंवा ओपन मधून पास असाल, तुम्ही फक्त या ठिकाणी हे पात्रतेसाठी निकष आहेत, तुम्हाला सिलेक्शनसाठी असत नाहीत. सिलेक्शनसाठी तुम्हाला तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमधून जरी टीईटी मध्ये पास झाला असाल तरी टेट मध्ये तुमच्याकडे जर ओपन मधून मार्क जरी असले तरी तुम्हाला ओपन मधून जॉईनिंग दिली जायला पाहिजे. अशा प्रकारचा या ठिकाणी निर्णय या सुप्रीम कोर्टाने दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. मग त्यामध्ये निरीक्षणं काय नोंदवलेली आहेत, तर फक्त टीईटी मधील सवलत ही फक्त काय आहे तर पात्रता आहे, अशा प्रकारचा या ठिकाणी निर्णय दिलेला आहे. आणि टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट मध्ये 55% 5% सवलत घेतली म्हणजे फक्त परीक्षा देण्यासाठी पात्र होता, पण अंतिम निवड कोणताही फायदा मिळत नाहीये. ठीक आहे, लक्षात ठेवायचं अंतिम निवड मध्ये त्याचा काही संबंध नाहीये. त्यामुळे अंतिम निवड जी ज्या परीक्षेनुसार होते त्या परीक्षेमध्ये तुम्ही जे गुण मिळवलेले आहेत, मग ते तुम्ही जर ओपन च्या नुसार मिळवलेले असले तरी तुम्हाला ओपन मधूनच जॉईनिंग दिली गेली पाहिजे, अशा प्रकारचं निरीक्षण या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलेलं आहे. अंतिम मेरिट लिस्ट अभियोग्यता म्हणजे TAIT वर ठरते. टीचर्स ऍप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट 2022 ही मुख्य परीक्षा आहे. अंतिम निवड फक्त अभियोग्यता किंवा TAIT गुणांवर होते. टेट मध्ये कोणतीही सवलत याच्यामध्ये या ठिकाणी नाहीये. म्हणजे सर्व उमेदवार एकाच पातळीवरती असतील, एकाच लेवलवरती असतील. त्यामुळं इथून पुढं जे काही होईल, जे काही गुण दिले जातील, जे काही जॉईनिंग दिल्या जातील, त्या टेटच्या गुणावरती आधारावर तुम्ही टीईटी परीक्षा कोणत्या प्रवर्गातून दिलेली आहे त्याचा या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा संबंध इथं राहत नाही. अशा प्रकारचा निर्णय स्पष्टपणे कोर्टाने दिलेला आहे. मग इथं 2022च्या निकालावरती प्रश्नचिन्ह निर्माण होतंय की येणाऱ्या कालखंडामध्ये हा निकाल रिवाईज होऊन येऊ शकतो का? तर त्याबाबतचं अपडेट तुम्हाला लवकरच या ठिकाणी दिलं जाईल. जी काही महत्वाची माहिती आहे ती कलेक्ट करून तुम्हाला ती माहिती दिली जाईल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि महत्वपूर्ण अशाच अपडेटसाठी तुम्ही जास्तीत जास्त लिंक सुद्धा शेअर करायची आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच.